मूल निवासी नगर सुभेदार रामजी आंबेडकर नगर वडारवाडी गट क्रमांक 216/217 स्मृतिवन गार्डन शेजारी बेघर नागरिकांना त्या ठिकाणी विना अट लेखी हमीपत्र देत निवासस्थान देण्यात यावी, तसेच येथील नागरिकांना घरकुलसाठी विना अट कर्ज पुरवठा मिळवून देण्यात यावा। येथील नागरिक हे गरीब कष्टकरी हातमजूर असल्यामुळे त्यांना सिव्हिलची अट रद्द करून या ठिकाणी घरकुल उपलब्ध करून द्यावे यासह अन्य मागण्यांकरिता मूल निवासी नगर बचाव समितीतर्फे महानगरपालिकेसमोर उपोषण सुरू करण्यात आले। आई घर का भेटले नाही याच्या अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तुम्ही बसले होते उपोषणाला, तर त्यावेळेस काय आश्वासन दिलं तर इथं परत बसावं लागलं तुम्हाला? आता त्यावेळेस असं आश्वासन दिली की आम्ही तुम्हाला घर देऊ, तुम्ही तुम्हाला 2,500 रुपये भाडा देऊ, ते पैशाची गरज नाही आम्हाला, फक्त आम्हाला घराची गरज आहे। बरोबर, आम्हाला जेवढं आश्वासन दिलं ना आम्हाला त्याच्यात नेऊन ठेवलं शाळेमध्ये। शाळेमध्ये किती दिवस होते तुम्ही? आता तिकडे ठेवा आम्ही, आता 4 महिने झाले तिकडे जाऊन, आम्हाला काही येऊन नाही पाहिजे, काहीच नाही करा आम्हाला। 2,500 रुपये महिना काहीच नाही, त्यासाठी तुम्ही महानगरपालिकेवर आले? 2,500 नाही गरज आम्हाला, घराची गरज पैसे माग दिले की नाही? आपण पाहत आहात औरंगाबाद UCN TV न्यूज। मागील 6 महिन्यापूर्वी जवळजवळ 6 महिने मूळ निवासी नगर बचाव समिती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपलं पूर्ण बिऱ्हाड, आपले लहान लहान मुलं घेऊन उपोषणाला बसली होती। तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिकेने मिळून त्यांना आश्वासन दिलं होतं, ते आश्वासनच राहिलं, ते काय पूर्ण झालेलं नाही। त्याच मागण्यासाठी आज म्हणजे 6 तारखेला आणि आज 8 तारीख आहे, 2-3 दिवसापासून हे लोक इथं उपोषण करत आहे कुठं महानगरपालिकेच्या समोर। आज महानगरपालिकेचा 43वा जन्मदिवस म्हणू आपण, ते आहे, पण गरीब लोक आपण बघा इथं एक मंडप टाकलेलं आहे, याच्या बाजूला एक मंडप टाकलेला आहे। गरीब लोकांच्या मागण्या काही मान्य होत नाही। आज या ज्या मागण्या काय काय आहेत त्या संदर्भात आपण इथं कार्यकर्त्याशी, पदाधिकाऱ्याशी बोलूया। सर, UCN TV न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण पहिले पण उपोषणाला बसलो होते, आत्ता पण काय म्हणलं? या ठिकाणी येथे जी सरकारी गायरान जमीन होती त्या ठिकाणी सर्व SC ST गरीब आत्महत्या कष्टकरी बांधव या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून सरकारी गायरान जमीन असल्यामुळे त्या ठिकाणी निवाऱ्याची गरज भागविण्याकरिता राहत होते। कालांतराने 2-2 पैसे चिमणीसारखा त्यांनी 1-1 रुपये जमा करून जे त्यांच्याकडे पैसे होते त्या पैशामध्ये त्यांनी पक्की पत्र्यांची घरे बांधली। एकाचं बघून दुसऱ्यानं, दुसऱ्याचं बघून तिसऱ्याने असं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी समूह झाला, पक्की घरे झाले, लोकांचा त्या ठिकाणून उद्योग व्यवसाय सुरू झाला, मोलमजुरी सुरू झाली, लहान बाळके त्या ठिकाणाहून शाळेत जायला लागले, असं प्रसन्न आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं होतं। मात्र महानगरपालिका आयुक्त यांना जेव्हा केंद्राने फटकारले, आवास योजनेला आतापर्यंत आम्ही हजारो कोटी रुपये तुम्ही तो प्रोजेक्ट केला नाही, तर त्या टायमाला त्यांनी हा प्रोजेक्ट सर्व शहरातील जे नामांकित बिल्डर होते त्यांचे फ्लॅट विक्री होण्याकरिता त्यांनी 80-80 लाख रुपये म्हणजे जे लोक फ्लॅट घेतात त्या लोकांना आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेचा निधी त्यांनी तिकडं वळवला। नाही, माझं म्हणणं असं आहे, ऐका ना, मोजकच सांगतो तुम्हाला, वळवल्यामुळे तो निधी खर्च झाला आणि जो गरिबांना आवास योजना द्यायची होती त्या गरीबांना पैसा राहिला नाही। मग त्यांनी राष्ट्रपती साहेबांना हाताशी धरून 1,20,000 रुपये विकत घेतली व 25 मार्च रोजी या गरीब कष्टकरी लोकांना त्या ठिकाणी अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली बेघर केले। व तेव्हापासून आमचा संघर्ष चालू आहे। आमची मागणी एवढीच आहे की त्या ठिकाणी
ठिकाणी ही जागा आमच्या ताब्यात होती, आम्ही ती सांभाळत होतो, तिचं नंदनवन केलेलं होतं. त्या जागेवरती आम्हाला किमान तुम्ही आवास योजनेच्या माध्यमातून घरं द्या, नसता आमची जागा आम्हाला वापस द्या. लोकशाही मार्गाने या ठिकाणी आम्ही स्थानिक उपोषण सुरू केलेलं आहे. प्रशासनाला, तुमच्या माध्यमातून मीडियाला आमची विनंती असेल की या ठिकाणी लोक उपाशी आहेत आणि महानगरपालिका तुपाशी अशी आज या ठिकाणी आपल्याला प्रसंग दिसून येत आहे. लोक या आज ठिकाणी वर्धापन दिवस आहे महानगरपालिकेचा, काय म्हणतो? या ठिकाणी जनता आक्रोश करते व आपण समोर बघू शकता महानगरपालिकेमध्ये आज मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, नाच गाणे आहेत. अहो, देशातील जनता त्रस्त असतानाही तुम्ही जर असा उत्सव साजरा करत असाल तर लोकशाहीला घातक असा हा कार्यक्रम आहे असं आम्ही म्हणतो. काय नाव आपलं? माझं नाव सतीश राव. माझ्या कॅमेरासमोर आपण नागपण उपोषणाला बघतो, काय म्हणते आपण? आमचं म्हणणं हेच आहे, आम्हाला सध्याला तेच आहे, कारण की महानगरपालिका करते एक, दाखवते एक, आणि दुसरं निर्णय एक घेते. आम्ही एक इतकं जमा करून आमच्या हक्काचे घरं आम्ही केले होते तिथं. महानगरपालिका सांगते तुम्हाला इथंच घरं देऊ, इथंच देऊ. पहिले सांगत आम्ही मला घर भाडं चालू केलेलं आहे. घर समजा महानगरपालिकेला आमचं एवढंच म्हणणं आहे तर कोणाच्या खात्यात तुम्ही 2,500 रुपये महिना टाकलेला आहे. त्याची तुमच्याकडे स्लिप आहे का? आज झाले अगोदर 7-8 महिने, 10 महिने झालेले. महानगरपालिकेला पुऱ्या महाराष्ट्रामध्ये यावं सांगितलेलं आहे की ह्या लोकांना आम्ही 2,500 महिना चालू केलेला आहे. तर कोणाच्या खात्यात टाकलेला आहे, कोणाच्या ते आम्हाला ते दाखवून द्यावं द्यायनं. आणि राहिली दुसरी गोष्ट, आम्हाला तिथंच घरं पाहिजे असे का आम्हाला लिखी द्यावं द्यायनं. आतापर्यंत आम्हाला काही लिखी दिली नाही आहे. आम्ही 1 रुपया जमा करून आमचे घरांचे तयार केलेले होते. महानगरपालिकेला 1 मिनिटं लागला नाही, त्यानं आम्हाला असं पुरं नाबूद करून टाकलेलं तिथं. असा हातू टाकला, एकदा सोडून बंद हातवा टाकलेला आहे त्यानं. तर महानगरपालिका द्यायचं दाखवते आहे की इथं तितकं खर्च केला आहे, कोटीने खर्च केला असेल त्यानं. आणि आम्हाला तुम्हाला 2 पत्राची जागा आम्ही घर मागतोय. आम्हाला घर का देते ते हक्काचं? आम्ही काय या भारताचे नागरिक नाही आहे का? जर आम्ही या भारताचे नागरिक नसतान तर आम्हाला कुठेही नाही सोडा द्यानं. नाही तर आमच्या इथं त्यानं हे करावं, JCB आणावं, इथंच खड्डे करावं. त्यावेळेस आम्ही त्या JCB कशा पाठवल्या होत्या तशा प्रत्येक बाईला त्यानं इथं काय करावं, त्याने इथं शरण राहतो आमचं. जर आम्हाला हक्काचं घर देऊ शकत नाही तर आमचं इथे शरण राहता. मोदी सरकारला आमची हीच विनंती आहे, लाडकी बहीणची योजना केली आम्ही लाडक्या बहिणीला रोडवर आणून ठेवलं. हेच माझं सरकारला हेच मागणं आहे, त्यामुळे हक्काचं घर हवं आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया आहे मूळ निवासी संघटनेच्या ज्या कार्यकर्ता आहेत, जे उपोषणाला उपस्थित आहेत, यांनी दिलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे का इथं शासन वर्धापन दिन साजरा करण्यासाठी लाखो करोडो रुपये खर्च करत आहे. त्यांनी लाडली बहीणची त्यांनी जे पैसे देतात, लाडली बहीण जी आहेत तिचं सरण महानगरपालिकेसमोर रचावं अशी सतत प्रतिक्रिया दिली आहे. आपण पाहत